ठाण्यामध्ये 19 ते 25 दरम्यान महिला बालविकास खात्याचे विविध भ्रष्टाचाराचे प्रकरणं जे आहेत ते उघड झालेले आहेत। नेमक्या कशा पद्धतीने त्यावर कारवाई केली जाणार, आपल्याबरोबर महिला आणि बालविकास मंत्री ज्या आहेत आदिती तटकरे त्या आहेत। काय सांगाल मॅडम, 2019 ते 25 पर्यंत बरेच भ्रष्टाचाराचे प्रकरण जे आहेत या खात्याच्या मार्फत उघड झालेले आहेत, काय कशा पद्धतीने कारवाई केली जाणार? खरं तर त्या संदर्भातली आपल्या माध्यमातून सुद्धा काही त्याच्यामध्ये माहिती समोर आली। खरं तर जिल्हा नियोजन अंतर्गत जिल्हा प्रशासन जे आहे त्यांच्या अंतर्गत ज्या काही विविध योजना असतात, जिल्हा नियोजनचा निधी जो आहे याच्यातून काही महिला बालविकास विभागा म्हणजे जिल्ह्याच्या महिला बालविकास विभागाच्या अंतर्गत काही त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या होत्या। 2019-20 मध्ये असेल, 20-21, 21-22, 22-23 आणि 24-25 अशा कालावधीमध्ये। तर त्या संदर्भातली ह्या सगळी घटना समोर आल्यानंतर त्या संदर्भातली आम्ही उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि सदर संपूर्ण प्रकरणाची जे काही 73 कोटीचा कथित ते काही तिथं प्रशासकीय मान्यता दिल्याचं आणि काही कथित घोटाळ्याच्या संदर्भातली जी काही माहिती समोर आली आहे त्या संदर्भातली ते मर्यादित कालावधीमध्ये चौकशी करतील आणि तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, तत्कालीन महिला बालविकासचे अधिकारी असतील यांच्याकडून सुद्धा त्या संदर्भातली सगळी माहिती घेण्यात येईल आणि संबंधित जे ठेकेदार आहेत हे जर त्या ठिकाणी ते जर दोषी आढळले तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। विभागाचं कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल आणि 2024-25, 25-26 म्हणजे 2 वर्षाचा कालावधी काम ॲक्टिव्ह असतं, म्हणजे प्रशासकीय मान्यता जी आहे त्याला मुदत 2 वर्षाची असते। तर ह्या 2 वर्षाच्या मुदतीत जर अशा पद्धतीच्या कुठल्या प्रशासकीय मान्यता दिल्या गेलेल्या असतील तर ते रद्द करण्याचे आदेश हे दिलेले आहेत आणि त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये ज्या काही दिल्या गेलेल्या आहेत तर सदर बाबीची पूर्ण प्रमाणामध्ये त्याची तपशिलात जाऊन चौकशी करण्यात येईल आणि जे कोण संबंधित चौकशीनंतर जर दोषी आढळतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। निविदेआधी बिल जमा करण्यात आल्याचेही काही प्रकरणं समोर आलेली आहेत। एवढंच नाही तर अधिकारी आणि ठेकेदार यांचं संगनमत जे आहे ते या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसतंय। या सर्वांवर कशा पद्धतीनं म्हणजे कारवाई करणार असे आदेश तुम्ही दिलेले आहेत, पण कशा पद्धतीने ती कारवाई असेल? यात आम्ही उपायुक्तांना अध्यक्ष नेमलेलं आहे समितीचं, म्हणजे त्याच जिल्ह्यातलेही अधिकारी नाही आहेत, दुसऱ्या म्हणजे उपायुक्त आहेत आणि जी काही कमिटी असेल त्याच्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातली त्याच्यामध्ये अधिकारी नेमले जातील। त्यामुळे फेअर पद्धतीनं चौकशी केली जाईल। तत्कालीन कालावधीमध्ये काय काय प्रशासकीय मान्यता दिल्या गेल्या होत्या, किती कामं झाली आहेत, किती अपुरी आहेत किंवा काय त्याचं स्टेटस आहे आणि अगदीच जर ठेकेदारसुद्धा जर त्याच्यामध्ये दोषी आढळले तर त्यांनासुद्धा ब्लॅकलिस्ट करण्यापर्यंतची जी काही कारवाई ती केली जाईल। इतर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून त्यासाठी काही उपाययोजना आहेत का आणि त्या बाबतीत काही चौकशी केली जाणार आहे का? आम्ही सगळ्या जसं जिल्हा नियोजनमध्ये 3% राखीव महिला बालविकास विभागाचे असतात, त्याच्यामध्ये जी टेक्निकल सँक्शन असतं ती विभागाकडून दिली जाते। पण हे जे ठाण्याचं प्रकरण आहे याच्यामध्ये विभाग म्हणजे मंत्रालयीन स्तरावर याच्या संदर्भातला काहीच कधी संबंध आलेला नव्हता। ते जिल्हा स्तरावरच त्याच्या मान्यता ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या होत्या। पण आम्ही या अनुषंगाने जिल्हा प्रशासन असेल, जिल्हाधिकारी यांना आम्ही त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीनं जिल्हा नियोजन अंतर्गत ज्या वेगवेगळ्या योजना आहेत याच्याही मान्यता देत असताना संबंधित विभागाचे अंदाजपत्रकं असतील, त्यांचे कागदपत्र असतील, त्या संदर्भातली तपशिलात माहिती घेतल्याशिवाय अशा पद्धतीच्या कुठल्याही निधी देण्यात येऊ नये। कामं जर अपूर्ण राहिलेली असतील तर त्याची बिलंही काढण्यात येऊ नये आणि पालकमंत्र्यांना निदर्शनास आणल्याशिवाय कुठल्याही अशा पद्धतीच्या प्रशासकीय मान्यता जिल्हा स्तरावरच्या देण्यात येऊ नये। एकंदरीतच सर्व चौकशी जी आहे ती केली जाईल आणि विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी जे आहे ज्या भ्रष्टाचार झालेला आहे त्या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि कोणीही जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई ही होईलच असं महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह कैलासपुरी, झी मीडिया, पुणे।